त्याच्या सर्वाधिक वायू प्रदूषण हे खेरवाडी विधानसभेत आहे किंवा खेरवाडी विभागात आहे. 320 आहे. काही लोक जर आपल्याकडे असे चुकीचं प्रदूषणाचे आकडे दाखवत असतील तर ते आपल्या सर्वांसाठी योग्य नाही. आणि आम्ही जी माहिती देतो ती मेहनत करून आणतो. मी तिथेच राहतो, मला दररोजचं माहिती आहे. आणि म्हणून माझं मत असं आहे की आम्ही जी माहिती सांगतो ही माहिती ऑथेंटिक आहे, तुमच्याच साईटवरनं घेतलेली आहे. आणि जर त्या साईटवरनं दिलेली माहिती चुकीची असेल, मुंबईमध्ये वायू प्रदूषण जे झालेलं आहे त्याच्या सर्वाधिक वायू प्रदूषण हे खेरवाडी विधानसभेत आहे किंवा खेरवाडी विभागात आहे. 320 आहे. आता 320 असणं म्हणजे दररोज, आणि मी तिथेच राहतो त्याच्यामुळे दररोज आमची लवकर जायची व्यवस्था शासनाने केली आहे का असा प्रश्न उभा राहतो. नाही, एक साधारण प्रश्न मनात उभा राहतो की बाबा हे लोक फारच त्रास देत आहेत, तर ह्यांना काय असं काय पाठवता येत आहे ना, असं काय पाठवता येत नाही, दुसऱ्या मार्गाने काय पाठवता आलं तर बघूया. आणि आम्ही काही मास्क बीस लावून फिरत नाही. पण प्रश्न असा आहे की ठीक आहे, हायकोर्टाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतला, थांबवलं, त्याचे कडक नॉर्म्स केले, परंतु खूप मोठ्या प्रमाणात त्या विभागामध्ये बांधकाम चालू आहे. त्या विभागामध्ये मेट्रोचं बांधकाम चालू आहे, त्या विभागात बुलेट ट्रेनचं बांधकाम चालू आहे, त्या विभागात शासकीय आणखीन बिगर शासकीय अशी सगळ्या प्रकारची शासनं आहे. बांधकाम बंद व्हावीत अशी आमची बिलकुल इच्छा नाही आहे. फक्त त्याचे नियम हे थोडेसे कडक करावेत आणि जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी. आणि ती कठोर कारवाई आपण करणार का, एवढाच माझा प्रश्न. आत्ताची परिस्थिती, जी प्रदूषणाची परिस्थिती आहे, मी माझ्या म्हणजे विनंती करेन की आत्ता खेरवाडीमध्ये किती प्रदूषण आहे हे आपण लगेच तपासू शकतो. त्याच्यामुळे आता आपण ज्या सभागृहात बसलो इथे किती प्रदूषण हे आपण तपासू शकतो. पण ह्याची ऑथेंटिसिटी काय आहे, तर आपण आपला जे ॲप आहे, जे CPCB MPCB मधून आम्ही जे डेव्हलप करून आम्ही मॉनिटर करतोय रेग्युलर, ते आपलं ऑथेंटिक रीडिंग देणारं ॲप आहे. बऱ्याच नाही, मी आपल्यावर शंका नाही उपस्थित करेन, मी जनरल सभागृहासाठी माहिती देते. तर मला एवढंच म्हणायचं की आपल्या ग्रोथकडे, आपल्या विकासाकडे आक्षेपार्ह अशा काही गोष्टी तयार करून काही लोक जर आपल्याकडे असे चुकीचं प्रदूषणाचे आकडे दाखवत असतील तर ते आपल्या सर्वांसाठी योग्य नाही. त्यामुळे जर आपल्याला ऑथेंटिक आकडे हवे असतील तर आपण MPCBच्या ह्याच्यातनं ते पाहावे, जेणेकरून तिथे आम्ही तात्काळ योग्य कारवाई करू. आणि आपण जे म्हणताय ती आम्ही कारवाई केली आणि भविष्यात देखील कोणतेही बिल्डिंग्स, कोणतेही कन्स्ट्रक्शन वर्क, कोणतेही डेव्हलपमेंट वर्क जिथे प्रदूषणाची परिस्थिती निर्माण होईल तिथे तात्काळ कारवाई करू. एकंदर मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये असं दिसलं की आम्ही जी माहिती आणलेली आहे ही चुकीच्या आधारावरती आली. की हवामानाचं त्यांनी सांगितलं की ऑथेंटिक साईट नसतात. आता MPCBची साईट कोणाची आहे? शासनाचीच आहे. MPCBच्या साईटवरनं आम्ही जर एखादी माहिती घेतो तर आमची माहिती अधिकृत असायला पाहिजे. आणि आम्ही दिलेली माहिती सभागृहात नियम असा आहे की ती खरी समजतात, असा एक नियम आहे. आणि आम्ही जी माहिती देतो ती मेहनत करून आणतो. मी तिथेच राहतो, मला दररोजचं माहिती आहे. वेगवेगळ्या वातावरणातले बदल आम्ही बघत असतो. परंतु ज्या वेळेला कुठलेही नॉर्म्स न पाळता तोडकाम चाललेलं आहे, खरं या विषयात मला जायचंच नव्हतं, कुठलेही नॉर्म्स न पाळता तोडकाम चाललेलं आहे आणि त्याला असं वाटतंय की आम्हाला कोण विचारू शकत नाही. आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये माझा अनुभव फार काही चांगला नाही आहे. मी याच विधानसभेमध्ये एक प्रश्न विचारला होता ज्याला पंकजाताईंनी उत्तर दिलं होतं. पंकजाताईंनी व्हिजिट केल्याच्या नंतर तिकडे आजही पर्यावरणाचा ऱ्हास चालू आहे. आणि म्हणून माझं मत असं आहे की आम्ही जी माहिती सांगतो ही माहिती ऑथेंटिक आहे, तुमच्याच साईटवरनं घेतलेली आहे. आणि जर त्या साईटवरनं दिलेली माहिती चुकीची असेल तर त्या अधिकाऱ्यावर तुम्ही काय कारवाई करणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बरोबर आहे की हे सगळं ऑथेंटिक सगळ्या यंत्रणा लावून 100% त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे आणि केलं पाहिजे. परंतु जे बेलगाम झालेले लोक आहेत, ज्यांना असं वाटतं की कोणीच आमचं काय करू शकत नाही, काही बिल्डर मुंबईमध्ये असे आहेत की ज्यांना असं वाटतं की कोणच आम्हाला हात लावू शकत नाही, काही सरकारी कामामध्ये असं चाललेलं आहे, आम्ही जाऊन सांगतो, तक्रार देतो, कोण ऐकत नाही. तर अशा लोकांना चाप लावण्यासाठी या प्रदूषणाच्या कायद्यामध्ये काही कडक पिनल ॲक्शन आपण लावून याच्यावरती कारवाई करणार. जसं एखादा प्रश्न डेव्हलप करतो एखादा सन्माननीय सदस्य,
तसं उत्तर देताना मी एक अधिकची माहिती सभागृहाला दिली की जे ऑथेंटिक साईट्स आहेत ते योग्य ते आपल्याला आकडे दाखवतात. त्यामुळे आपल्याविषयी अजिबात माझ्या मनात शंका नाही. तर आपण प्रश्न विचारला तर मी तिथपर्यंत आले नसते. तर आपल्या प्रश्नाचा सन्मान ठेवूनच मी उत्तर दिलेलं आहे. आपले सर्व माहितीला अनुषंगाने जेव्हाही आपली तक्रार असेल, लोकांची तक्रार असेल, आम्हाला डोळ्यांनी दिसेल आणि ऑटोमॅटिक कर्तव्य म्हणून कारवाई केली जाईल, कडक कारवाई केली जाईल. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं, मी ते सांगितलं की ह्युमन इंटरफेरन्स कमी करून AI टेक्नॉलॉजीचा वापर केल्याने फेअर रिझल्ट्स आपल्याला दिसतील. हा त्यांच्या आदेशाने आमचा प्रयत्न आहे.